पवारांची दुसरी यादी आणि साताऱ्याचा सस्पेन्स संपला। पवारांनी डाव लावलेल्या 2 जागा भाजपसाठी अडचणीच्या। अजित पवार तिथे चालणार नाहीत। अजित पवारांच्या 2 जागा कन्फर्म, बाकी ठिकाणी भाजप जमू देईना। शिंदेंवर वाढलेला दबाव धोक्याचा। जानकर आणि शिवतारे दोघेही निसटले, त्यातील जानकर सोडले तर पवारांचे डाव आजही राखीव। नेमकं घडलंय का? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची काल दुसरी यादी प्रसिद्ध झाली। आगामी लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे। पक्षांकडून उमेदवारांच्या नावांचा गाजावाजा होतोय। अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटानं उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे। यामध्ये सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने एक्स या समाज माध्यमांवर पोस्ट करत 2 उमेदवारांची नावे जाहीर केली। त्यातून साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान साताऱ्यामधून या अगोदर श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण देत निवडणुकीतून माघार घेतली। आता रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना होणार आहे। दरम्यान साताऱ्यामध्ये अटीतटीची लढाई लागू शकते। जी सुरुवातीला पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली ती यादी समजून घेऊयात। अमर काळे वर्धा लोकसभा मतदारसंघ, भास्कर भगरे दिंडोरी, सुप्रिया सुळे बारामती, अमोल कोल्हे शिरूर, निलेश लंके अहमदनगर, बजरंग सोनवणे बीड, सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे भिवंडी, शशिकांत शिंदे सातारा, श्रीराम पाटील रावेर। दरम्यान 9 उमेदवार जे आहेत ते शरद पवार गटाचे दिलेले आहेत। यामधल्या 2 जागा ज्या आहेत त्या जड जाणार। त्यातील एक जागा म्हणजे अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघ। आढळराव पाटील यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देऊन चूक झालेली आहे असंही तेथील जनमताचा कौल आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे, अजित पवारांनी अजूनही सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवाराची जी औपचारिकरित्या घोषणा बाकी आहे ती अजून केलेली नाही आहे। सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ सुद्धा जड जाणार आहे, त्या ठिकाणी अटीतटीची अशी लढत लागणार आहे। आणि साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांचा किती करिश्मा चालतोय तेही पाहावं लागणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी 30 मार्च आणि 4 एप्रिल रोजी 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली होती। दिंडोरीतनं भास्कर भगरे होते, बारामतीतनं सुप्रिया सुळे, शिरूरमधनं अमोल कोल्हे। दरम्यान ही जी नावं समोर आलेली होती ही सगळीच नावं तशी डेंजर झोन मधली आहेत, परंतु या ठिकाणी भाजपाला सुद्धा आता आपले मतदारसंघ राखणं कठीण जाईल असं दिसून येत आहे। दरम्यान शरद पवार गटाकडील पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे पवारांना सुद्धा ही निवडणूक सोपी नसणार आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनाही या निवडणुकापुरता फटका सहन करावाच लागणार आहे, कारण म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं पक्ष चिन्ह नाही आहे। पण विधानसभेला मात्र कोणीही तडजोड करणार नाही हेच या माध्यमातून दिसून येत आहे। दुसरीकडे भाजपनं जवळपास त्यांच्या 23 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। अजून एकनाथ शिंदेंनी 8 उमेदवार जाहीर केले, त्यातील 3 उमेदवार बदललेत। आणखी उमेदवार द्यायचे की नाही याचा आदेश भाजपाकडून आलेला नाही। अजित पवार गटाकडून फक्त 2 उमेदवार, एक म्हणजे तटकरे आणि दुसरे म्हणजे आढळराव पाटील, हे 2च उमेदवार जे आहेत ते कन्फर्म दिसून येत आहेत। या पलीकडे जाऊन अजून कुठलीही मोर्चेबांधणी झालेली नाहीये, त्यामुळे भाजपाचाच महायुतीत वर चष्मा आहे हे दिसून येत आहे। दरम्यान राज ठाकरेंचा इम्पॅक्ट सुद्धा किती पडतोय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। याबाबत तुमचं काय मत आहे? पवारांचा जानकर हाच एक डाव फसला, बाकी डाव अजून पवारांचे राखीव आहेत। याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट करा। जय महाराष्ट्र पब्लिक।